विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला 7वा जो पाठ आहे गवताचे पाते, या पाठाचे लेखक आहेत विसे खांडेकर. त्यांचा कालावधी आहे 1898 ते 1976. या पाठाची माहिती आपण आज पाहणार आहोत. गवताचे पाते हे चिमुकले असते, लहान असते आणि त्याची कथाही छोटी आहे, चिमुकली आहे. या पाठामध्ये लेखकांनी असं सांगितलेलं आहे की झाडावरून गळणारं जे झाडाचं पान असतं ते स्वतःला मोठं समजतं, त्याला स्वतःचा अभिमान असतो आणि जमिनीवर जे गवताचं पात असतं त्या गवताच्या पात्याला झाडाचं गळून पडणारं जे पान असतं ते क्षुद्र समजत असतं, त्याला कमी समजत असतं. हाच प्रकार आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळत असतो. काही माणसं स्वतःला खूप मोठी समजतात, शहाणे समजतात आणि जे लहान असतात, गरीब असतात, अशा लोकांना काही मोठी माणसं खूप शूद्र समजत असतात, कमी लेखत असतात. असाच एक प्रकार या गवताचं पातं आणि झाडावरून गळणारं पान याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचे कांचनमृग, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाती, अमृतवेद आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, वनभोजन, धुंधुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफन हे समीक्षा, लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे. रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये याची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. त्यापैकी सुवर्णकण हा खालील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे. बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. ही गवताचे पाते ही रूपक कथा आहे. रूपक कथेची वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते, तिच्यात अर्ध घनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा ही वाचून आपल्याला त्याचा अनुभव घेता येईलच. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पटपटपट. त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपे गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा सुराडा झाला की? पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा, चिडकोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने, त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले.
झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले. काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज. छी छी छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला. म्हणजे ही चिमुकल्या पात्यासारखी चिमुकली एक गोष्ट आहे, गवताच्या पात्यासारखी. आणि या कथेच्या माध्यमातून आपल्याला वि स खांडेकर असं सांगतात की समाजामध्ये अनेक कुटुंबामध्ये अशी माणसं आपल्याला पाहायला मिळतात की स्वतःला मोठं समजतात आणि दुसऱ्यांना लहान समजतात. तशी ही कथा या गवताचे पाते या रूपक कथेतून आपल्याला पाहायला मिळते. रूपक कथेचा भावार्थ आपण पाहणार आहोत. अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. दोन्हीही पानच आहेत. फक्त एक पातं जे गवताच असतं ते जमिनीमध्ये मातीच्या कुशीमध्ये उगवत असतं आणि मग ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये डोकावत असतं. आणि दुसरं जे पातं आहे ते दुसरं पातं झाडाच्या पानाचं असतं. ते त्याचं आयुष्य संपलं की ते खाली गळून पडतं आणि त्याचा येणारा जो कर्णकटू आवाज आहे ते भिरभिरत खाली ज्यावेळेस पडतं त्यावेळेस त्याच्या आवाजाने ते गवताचं पातं जागं होतं. जे मातीच्या कुशीमध्ये झोपी गेलेलं असतं ते जागं होतं आणि ते जागं झाल्याच्या नंतर ते वरून भिरभिरत येणाऱ्या पानावरती चिडतं की का रे बाबा तू माझी झोपमोड करतोस, माझा आनंद हिरावून घेतोस, सारखा तुझी कटकट असते, आवाज करतो. असं या ठिकाणी वि स खांडेकर यांनी सांगितलेलं आहे. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. दोन्हीही पातेच आहेत, पानच आहेत. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून स्वतः गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपले सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. मी गोड स्वप्नामध्ये होतो, मी गोड स्वप्न पाहत होतो, असं ते खाली मातीच्या कुशीत झोपलेलं जे गवताचं पातं आहे ते पडणाऱ्या पानाला म्हणत असतं की तुझ्या आवाजामुळे माझ्या आनंदाचा भंग झाला. मी जो आनंद उपभोगत होतो तो आनंद तू हिरावून घेतो आहेस. माझ्या स्वप्नांचा तू चुराडा केलेला आहेस. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते काय? या ठिकाणी आपल्याला या पाठाच्या माध्यमातून वि स खांडेकर ही आठवण करून देतात की आईवडील त्यांच्या मुलांना ज्या वेळेस चिडतात, त्यांच्यावरती रागवतात आणि मग रागवत असताना वि स खांडेकर हे सांगतात की मानवामध्ये आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनेक विसंवाद घडत असतात, प्रतिबिंबित झालेले असतात. आपण ज्यावेळेस आईवडील लहान होते किंवा तरुणपणामध्ये होते, तारुण्यामध्ये होते, त्यावेळेस त्यांच्या हातून काही चुका झालेल्या असतात. त्यांच्यावरती सुद्धा त्यांचे आईवडील चिडत असतात, रागवत असतात. आणि म्हणून म्हटलं की बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणाचे दिवस आठवते का? की आपल्या हातून सुद्धा तरुणपणामध्ये खूप चुका झालेल्या असतील. आपणही ओरडा खाल्लेला असेल, आपल्यावरती सुद्धा आपले आई वडील चिडलेले असतील. हा विचार आपल्या मुलांवरती चिडताना, रागवताना केला पाहिजे. आपण सुद्धा बेजबाबदारपणे वागलेलो आहोत
याची जाणीव आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये बोलताना झाली पाहिजे असं वि स खांडेकर आठवण करून सांगतात. आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडचूक घेण्याची तयारी दर्शवते काय? त्यावेळेस आईवडील मागचं सगळं विसरत असतात की आपण लहान असताना, तारुण्यामध्ये असताना आपण काय चुका केल्या, आपण कसं वागलो, आपल्याला आपले आईवडील किती रागवत होते, का रागवत होते, हे नंतर माणसं मोठी झाल्याच्या नंतर विसरत असतात. ही आठवण लेखकांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? आई वडील ज्यावेळेस मुलांच्यावरती रागवतात, तीच मुलं ज्यावेळेस मोठी होतात, ती मुलं मुली आई वडील होतात, त्यावेळेस म्हणजे प्रौढ झाल्यानंतर काय करतात? तेच करतात. ते पुन्हा त्यांच्या मुलांच्यावरती रागवतात, ओरडत असतात. तीही जुना कित्ताच किरवत बसते. म्हणजे या ठिकाणी लेखकांनी असं सांगितलेलं आहे की नैसर्गिक ज्या घडामोडी घडत असतात त्याच घडामोडी तशाच प्रकारच्या मानवी जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये घडामोडी घडत असतात. ही आठवण या ठिकाणी त्यांनी करून दिलेली आहे. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. म्हणजे आईवडिलांनी मुलांशी समरस झालं पाहिजेत. या ठिकाणी आईवडिलांनी मुलांच्या भावभावना, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, ती परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्याशी मैत्रीचं नातं निर्माण केलं पाहिजे, जोडलं गेले पाहिजेत असं सांगतात. तशी प्रवृत्तीच आता मनुष्याच्या अंगी राहिलेली नाही अशी आठवण या ठिकाणी वि स खांडेकर करून देतात. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? ज्यावेळेस एखादा मजूर शेतामध्ये एखाद्या मालकाच्या कामाला जातो, तो मजुराप्रमाणेच काम करतो, मालकाप्रमाणे काम करत नाही. आणि मालक हा त्याच्याकडून काम करून घेतो. पण मजूर हा जर मालकाच्या जागी गेला आणि मालक जर मजूर झाला तर काय होईल? म्हणजे या ठिकाणी या पाठाच्या माध्यमातून लेखकांनी मुलांना आपले आईवडील कटकटे वाटतात आणि आईवडिलांना आपल्या मुलांनी ताळतंत्र सोडले आहे असे वाटते. हे प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हेच ताळतंत्र मुलं ज्यावेळी सोडतात तेच ताळतंत्र आईवडिलांनी त्यांच्या तारुण्यामध्ये सुद्धा सोडलेलं असतं. याची आठवण ही त्यांना मोठेपणी प्रौढ झाल्याच्या नंतर राहत नाही. आणि म्हणून या कथेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव करून देण्याचा प्रयत्न वि स खांडेकर यांनी केलेला आहे. या ठिकाणी हा पाठ समाप्त होते. विद्यार्थ्यांनी त्या पाठाच्या ज्या कृती आहेत त्या कृती सोडवायच्या आहेत. आणि गवताचे पाते हा पाठ वाचून त्यातील जी रूपक कथा आहे ती रूपक कथा कशा प्रकारची आहे आणि त्याच रूपक कथेचा संबंध आपल्या मानवी जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.